तर पुण्यात भाजपला सर्वाधिक बंडखोरीचा फटका बसलाय। भाजपचे तब्बल 25 माजी नगरसेवक दुसऱ्या पक्षात गेलेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीत अनेक जणांनी प्रवेश केलेला आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, खरतर काल सर्वत्र बंडखोरीचा धुमाकूळ उडाल्याचं पाहायला मिळालं। त्यातल्या त्यात पुण्यात भाजपला सर्वाधिक बंडखोरीचा फटका बसल्याचं पाहायला मिळालं। काय अधिकची अपडेट? कृपा, खरं तर आपण पाहिलं की भाजपला जो बंडखोरीचा सर्वाधिक फटका बसला तो किरण बालवडकर यांचा। कारण किरण बालवडकर यांना शेवटपर्यंत तिकीट देणार येणार आहे असं सांगण्यात येत होतं, परंतु शेवटच्या काही तासामध्ये बालवडकरांचं तिकीट जे आहे ते भाजपकडून कापण्यात आलं आणि त्यांचं सर्वात शेवटी जो आहे तो राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश झाला आणि त्यांना बाणेर बालेवाडी या ठिकाणाहून उमेदवारी सुद्धा मिळालेली आहे। त्याचबरोबर आपण पाहिलं की एकूण विद्यमान 30 पेक्षा अधिकचे जे नगरसेवक होते या सगळ्या नगरसेवकाचं तिकीट कापण्यात आलेलं आहे। या भाजपच्या जे माजी नगरसेवक होते त्या काही माजी नगरसेवकांनी अजित पवारांच्या ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा प्रवेश केलेला आहे। रात्री उशिरापर्यंत जे आहेत या सगळ्या फॉर्म भरण्याची प्रक्रिया पुण्यातील वेगवेगळ्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये सुरू होती। खरं तर या सगळ्या बंडखोरांना आता शमवण्याचं काम जे आहे ते पुढच्या काही 1 ते 2 दिवसांमध्ये आता सर्व पक्षांना याची सगळी कस लागणार आहे। तसं पाहिलं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मध्ये सुद्धा अनेक बंडखोर आपल्याला पाहायला मिळाले। महादेव बाबर हे आयत्या वेळी जे आहेत ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। त्यांच्या चिरंजीवांना कोंडव्यामधून उमेदवारी सुद्धा मिळालेली आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गट आणि भाजपमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालेली आहे। आपण पाहिलं की आता या सगळ्या बंडखोरांना कशा पद्धतीनं वरिष्ठ जे आहे त्यांची समजूत काढणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असताना आज जो आहे तो आज अर्ज छाननीचा दिवस आहे। सकाळी 10 वाजता या सगळ्या अर्जाची जी छाननी केली जाणार आणि या सगळ्या अर्ज छाननीमध्ये कोण बाद होतं किंवा कोणाच्या या सगळ्या अर्जामध्ये चुका झाल्या हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण या सगळ्या अर्ज छाननीमध्ये अनेक चुका होण्याची शक्यता आहे। कारण एबी फॉर्म जो आहे तो फार उशिरा देण्यात आला होता। अगदी शेवटच्या 1 तासामध्ये एबी फॉर्म जे आहे ते रस्त्यामध्ये गाठून किंवा क्षेत्रीय कार्यालयामध्ये जाऊन देण्यात आला होता आणि हे सगळे फॉर्म भरताना अनेकांच्या चुका सुद्धा झाल्याची माहिती समोर येत आहे। कारण अनेक एबी फॉर्मवरती त्या पक्षाच्या शहराध्यक्षांनी इतर पदाधिकाऱ्यांच्या सह्या सुद्धा नसल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे। कारण आज सकाळी 10 वाजता आपण सगळ्यात महत्त्वाचं जे पाहणार आहोत की यामध्ये कोणत्या दिग्गजाचा आज अर्ज बाद होतो, त्याचबरोबर कोणते जे अनेक दिग्गज आहेत ज्यांनी बंडखोरी केलेली आहे त्यांना शमवण्यामध्ये वरिष्ठांना जे आहे ते यश येतं। कृपा, निश्चितच चंद्रशेखर, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।